सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव तलावातील दोघांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात प्रेयसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्यानं त्याचा गळा धरला, पण नवऱ्यानं मिठी मारलेली न सोडल्यानं कट रचणारा प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावला। तसेच प्रियकर महिलेला अटक केली आहे। महागाव तालुका बार्शी येथील ढाळे पिंपळगाव तलावात पुलावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती। त्या दोघांचा मृत्यू संशयास्पद होता। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सत्यता समोर आणली। काय आहे संपूर्ण प्रकरण? बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील रुपाली पटाडे वय वर्ष 35 आणि शंकर पटाडे वय वर्ष 40 यांनी लव्ह मॅरेज केलं होतं। शंकर हा गाडी चालक होता तर रुपाली ही घरकाम करत होती। सगळं काही व्यवस्थित सुरू होतं। हे सुरू असतानाच बार्शीमधील गणेश रुपालीच्या आयुष्यात आला। दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होताच पती शंकरनं बाहेरखेलीपणानं रुपालीला ताबडतोब गणेशचा नाद सोडायला सांगितला। पण लव्ह मॅरेज करूनही गणेशच्या प्रेमात आखंड बुडालेली रुपाली बेभान झाली होती। त्यामुळे रुपाली आणि गणेश या दोघांनी मिळून शंकरचाच काटा काढायचा निर्णय घेतला। 18 फेब्रुवारी 2025 रोजी गणेश शंकरचा काटा काढण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेला। सोबत मित्रही होते। दोघांनी मद्यप्राशन सुद्धा केलं। दारूच्या नशेत गणेशनं शंकरला धाराशिवला कला केंद्रात जाऊ असं सांगत कारण निघाले। गणेशनं प्लॅन केल्यानुसार एका पुलावर गाडी थांबवण्यास सांगितलं। पुलावर डान्स करू व फोटोही काढू असं सांगितलं। मध्यरात्रीच पुलावर थांबून डान्स करण्यास सुरुवात केली। यावेळी गणेश शंकरला खांद्यावर घेत पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र शंकरनं गणेशला मारलेली मिठी सोडली नसल्यानं गणेश सपाटेही पाण्यात पडला आणि दोघंही बुडाले। दोघांनीही एकमेकांना मिठी मारल्यामुळे बुडून मृत्यू झाला। पण चौकशीसाठी म्हणून रुपालीला ताब्यात घेतले आणि प्रकरण बाहेर पडले।